तर परळी मतदारसंघामध्ये बोगस मतदान झालं असं महत्त्वाचं विधान राजेसाहेब देशमुखांनी केलं। राजेसाहेब देशमुख परळी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आहेत। ईव्हीएम घोटाळ्यासाठी पैसे दिले कासलेचा आरोप, तर कासलेच्या आरोपानंतर राजेसाहेब देशमुख आता कोर्टामध्ये धाव घेणार आहेत। लोकशाहीमधला लोकशाहीचा जे अंत करायचा असतो, लोकशाहीची थट्टा करायची असती, जेवढी काही करता येईल एवढी या महाराष्ट्रात आणि देशाला एक आदर्श उदाहरण धनंजय मुंडेंनी दाखवून दिलेलं आहे की लोक कुणी सोबत नसताना सुद्धा निवडणूक कशी जिंकता येते। ते कालचं उदाहरण, हे कालच्या विधानसभेत झालेलं उदाहरण या ठिकाणी मला एक उमेदवार म्हणून याची प्रचंड मोठी खंत आहे की एक अशी सुद्धा निवडणूक लढली जाते। आणि म्हणून याच्या विरोधात मी आता या ठिकाणी या सगळं रणजित कासले असतील, तुम्ही पाहिलं सगळं महाराष्ट्रातलं गौड बंगाल हे वेगवेगळे विषय आलेले आहेत। आता या विषयात मी लोकशाहीची दाद म्हणून मी या ठिकाणी हायकोर्टामध्ये लोकशाहीची दाद मागण्यासाठी मी हायकोर्टात जाणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।